आज घरात सगळीकडे शांतता पसरली होती. घरातले वातावरण खूप तणावग्रस्त झाले होतं. किचनमधून भाजीच्या फोडणीचा सुगंध सगळ्या घरात दरवळत होता. पण घरातले प्रेम आणि आपलेपणा कुठेतरी हरवला होता. घरची सून सुनीता किचनमध्ये शांतपणे भांडी घासत होती. तिच्या डोळ्यात झोपेची कमी आणि चेहऱ्यावर थकवा पूर्णपणे दिसत होता. सकाळपासूनच ती घरातल्या कामाला लागली होती. उठल्यावर घराची साफसफाई, मुलांच्या शाळेची तयारी, त्यांचे डबे, घरातल्या लोकांचा चहा, नाश्ता आणि सासूची औषधं. तेवढ्यात तिची सासू मालतीताई किचनमध्ये येऊन उभी राहिली आणि रागात सुनेला ओरडत म्हणाली, "सुनबाई, तू अजून जेवण बनवायला सुरुवात केली नाहीस का? तुला काम करायला प्रत्येक वेळी उशीर का होत असतो?" सुनीता घाबरत तिच्या सासूला म्हणाली, "सासूबाई, सिलेंडर संपला होता. तो नवीन बसवण्यात खूप वेळ गेला." हे ऐकताच तिची सासू रागाने लाल झाली आणि म्हणाली, "सुनबाई, तू कारण सांगण्यात खूप हुशार आहेस. कामात कधी मन लावलं असतंस ना, तर असा घरभर पसारा पडलेला दिसलाच नसता." असं म्हणत त्यांनी कसलाच विचार न करता सुनेला 2-3 कानाखाली वाजवल्या. सुनीता काही बोलू पण शकली नाही. तिच्या गालावर सासूच्या हाताची बोटं उठली होती. तिचा गाल लाल झाला होता. तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. किचनमध्ये भयान शांतता पसरली. एवढं सगळं करून तिची सासू काही न झाल्यासारखं किचनमधून बाहेर आली आणि हॉलमध्ये आरामात येऊन TV बघायला लागली, जसं घरात काहीच झालेलं नाही. घरातलं हे दृश्य घराच्या सुनेनंच नाही, तर पायऱ्या उतरून खाली येत असलेल्या त्यांच्या मुलीने, पूजाने पण बघितलं. पूजा मालतीताईंची मुलगी होती आणि काही दिवस माहेरी राहायला आली होती. आईचं वहिनीचं सोबत असलेलं वागणं बघून तिचं मन दुःखी झालं. ती जाऊन आईच्या जवळ बसली आणि हळू आवाजात आईला म्हणाली, "आई, तू हे काय करत आहेस? तू वहिनीशी असं का वागत असतेस?" तिची आई सरळ स्पष्ट शब्दात मुलीला म्हणाली, "हे बघ पूजा, तू थोडे दिवस माहेरी आराम करायला आली आहेस. आमच्या घरातल्या गोष्टीत तू न पडलेलंच बरं. घर कसं चालतं, सासू सुनेचं नातं कसं आहे, हे तुला समजणार नाही." आईचं बोलणं ऐकून पूजाच्या डोळ्यात राग आणि दुःख दोन्ही होतं. तिने समोर बसलेल्या तिच्या वहिनीकडे बघितलं, जी स्वतःचे डोळे पुसत काही न बोलता परत घरातल्या कामाला लागली होती. पूजाचं मन तिला ओरडून ओरडून सांगत होतं की हे चुकीचं आहे, हा वहिनीवर अन्याय आहे. पण तिच्या कानात आईचे ते कठोर शब्द घुमवत होते की आमच्या घरातल्या गोष्टीत तू पडू नकोस, हे तुझ्यासाठीच चांगलं आहे. पूजा त्या रात्री खूप उशिरापर्यंत जागी होती. आईचे ते शब्द तिच्या कानात सारखे सारखे घुमत होते. "हे बघ पूजा, तू थोड्या दिवसांसाठी माहेरी आली आहेस. घरातल्या गोष्टीत पडू नकोस. पण खरंच मी हे सगळं माझ्या डोळ्यांनी बघून काही न बोलता शांत राहू शकते का?" पूजाला माहीत होतं तिच्या वहिनीने या घरासाठी, घरातल्या लोकांसाठी किती मेहनत केली आहे. जेव्हापासून ती लग्न करून या घरात आली होती, तेव्हापासून घराची सगळी जबाबदारी तिने स्वतःच्या अंगावर घेतली होती. पूजाचे वडील खूप अगोदर वारले होते. तिचे भाऊ कामात बिझी असायचे आणि तिच्या आईचा स्वभाव सगळ्यांनाच माहीत होता, रागीट आणि हुकूम चालवणारा. अशात घरची सगळी जबाबदारी सुनीताच्या अंगावर येऊन पडली होती. त्या दिवशी जेव्हा पूजाच्या आईने तिच्या वहिनीच्या कानाखाली मारली, तेव्हा ते बघून पूजाला असं वाटलं की कोणीतरी तिच्या मनावर वार केला आहे. ती विचार करायला लागली की घर चालवण्यासाठी चुकीची पद्धत योग्य आहे का? प्रेम, आपलेपणा आणि इज्जतीच्या जागेवर फक्त शिव्या आणि मारहाण. सुनीतासाठी हे काही पहिल्यांदा नव्हतं. तिच्या डोळ्यात दिसत असलेला थकवा आणि चेहऱ्यावर दिसत असलेला उदासपणा सगळं काही सांगून जात होता. तिला माहीत होतं या घरात सगळ्यात जास्त अन्याय, अत्याचार तिच्यावर होत आहे. पण ती काही बोलू शकत नव्हती, कारण एकदा तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा तिच्या सासूने सगळं घर डोक्यावर घेऊन सगळ्या गावाच्या समोर तमाशा उभा केला होता. तिची सासू म्हणाली, "सुनबाई, तू तर माझ्या डोक्यावर बसून मिरे वाटायला लागले आहेस. मला उलट उत्तर देत आहेस." तेव्हापासून सुनीताने गप्प बसून सगळा त्रास सहन करणंच योग्य समजलं. पण तिची नणंद पूजा खूप वेगळी होती. तिच्या माहेरी आणि सासरी सगळे लोक शिकलेले आणि समजूतदार होते. ती प्रत्येक वेळी बरोबर विचार करत असायची. तिला हे सगळं बघून असं वाटायला लागलं होतं की तिची आई हळूहळू तिच्या वहिनीमधला असलेला आत्मविश्वास तोडत आहे आणि घरातलं वातावरण विषारी बनवत आहे. दुसऱ्या दिवशी सुनीता परत पहाटे उठून घरातल्या कामाला लागली. जणू काल काही घडलंच नाही. तिचे हात पटपट चालत होते
पण मन आतून सासूच्या भीतीने थरथर कापत होते. आणि हे सगळं पूजा शांत बसून बघत होती. तिची खूप इच्छा असून पण ती काहीच बोलू शकत नव्हती. कारण आईची भीती, घराची परंपरा आणि सुनेचं असं शांत बसणं या सगळ्यांनी तिला बांधून ठेवलं होतं. जेव्हा सकाळी नाश्ता करायला एकत्र बसली तेव्हा मालती त्यांनी परत टोमणे मारायला सुरुवात केली. अगं, नाश्ता एवढा थंड का आहे? सुनबाई, तुझं तर लक्ष दुसरीकडेच कुठंतरी असतं. जेव्हापासून लग्न करून या घरात आले आहेस तेव्हापासून घरातली सगळी शांतता, आनंद निघून गेला आहे. सुनीता काही न बोलता परत नाश्ता गरम करायला घेऊन गेली. आईचं बोलणं ऐकून पूजाला खूप राग आला. ती तिच्या आईला म्हणाली, आई, वहिनी घरातली एकटीच सगळी कामं करत असते. तू तिची मदत करायची सोडून प्रत्येक वेळ तिलाच का बोलत असतेस? मुलीचं बोलणं ऐकून आईचा चेहरा लाल झाला. पूजा, तू परत तेच करत आहेस. मी तुला एकदा सांगितलं ना, आमच्या घरातल्या गोष्टीत पडू नकोस. सुनबाईला समजून सांगायला पाहिजे ना की घर कसं चालवायचं असतं. सासूचा सुनेवर हक्क असतो ओरडण्याचा, त्यांना बोलण्याचा. तेव्हा कुठे घरातल्या सुना सरळ राहतात, डोक्यावर बसत नाहीत. आईचं बोलणं ऐकून पूजाने मोठा श्वास घेतला. तिला असं वाटलं की तिची आई अशा एका चक्रव्यूहात अडकली आहे ज्यातून तिला बाहेर यायचंच नाही. त्या दिवशी रात्री सुनीता अंगणात तुळशीजवळ बसली होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण ती कुणालाच काही बोलू शकत नव्हती. पूजा हळूच तिच्या जवळ आली आणि म्हणाली, वहिनी, तू एवढी शांत का राहत असतेस? कमीत कमी दादाला तरी तुझ्या मनातलं दुःख, तुला होणारा त्रास सांगत जा, म्हणजे त्याला तरी समजेल की घरात तुझ्यावर किती अन्याय होत आहे. नंदेचं पूजाचं बोलणं ऐकून सुनीता हळूच हसली आणि म्हणाली, पूजाताई, मुलाला जरी आईची हकीकत माहीत असली तरी पण ते काहीच करू शकत नाहीत. मी जरी तुमच्या दादाला काही सांगितलं तर तुमची आई तुमच्या दादाला पण माझ्या विरोधात करेल. त्यापेक्षा हे चांगलं आहे ना की सगळं मी एकटी सहन करेन, आणि हेच माझं नशीब आहे. वहिनीच्या बोलण्याने पूजाचे डोळे भरून आले. ती विचार करायला लागली की खरंच हे असंच बायकांचं नशीब असतं का? एका सुनेला फक्त सहन करायला लागते. दिवस पुढे निघून गेले. घरातलं वातावरण तसंच बिघडलेलं होतं. सुनीताचे काम, तिच्या सासूचा राग आणि पूजाच्या मनाची बेचैनी. पण एक दिवस सकाळच्या घटनेने सगळ्यांना जागेवरून हलवून ठेवले. सुनीता किचनमध्ये चपात्या बनवत होती. तेवढ्यात तिला चक्कर यायला लागली आणि ती तिथेच जोरात खाली पडली. तिच्या हातातल्या लाटणे जोरात फरशीवर पडले. तो आवाज ऐकून सगळेजण पळत किचनमध्ये आले. मालतीताई घाबरून म्हणाल्या, अरे, हे काय झालं सुनबाईला? पूजा पळत वहिनीच्या जवळ आली आणि तिला उचलायचा प्रयत्न करायला लागली. तिचा चेहरा पांढरा पडला होता. ती मोठमोठा श्वास घेत होती. पूजाने लगेच तिच्या भावाला अजितला आवाज दिला. अजित पळत किचनमध्ये आला आणि त्याने उचलून सुनीताला रिक्षामध्ये घालून दवाखान्यात घेऊन गेला. पूजा पण त्यांच्यासोबत दवाखान्यात गेली. डॉक्टरांनी तपासणीनंतर सांगितले की त्यांना खूप अशक्तपणा आला आहे आणि त्यांनी कुठल्या तरी गोष्टीचं खूप टेन्शन घेतलं आहे. शरीरात रक्ताची खूप कमी आहे. जर त्यांच्यावर लक्ष दिलं नाही तर खूप वाईट अवस्था होईल. हे ऐकून अजितच्या पायाखालची जमीनच सरकली. तो म्हणाला, पण डॉक्टर, असं कसं? सुनीता तर रोज घरातली सगळी कामं करत असते. डॉक्टरांनी त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाले, कामच तर खूप जास्त करत आहे. आराम न करता, काही न खाता पिता आणि वरून अजून मानसिक दबाव. हे सगळं सहन करण्याची शरीराची पण एक हद्द असते. दवाखान्यातून परत घरी येताना पूजा एकदम शांत बसली होती, पण तिच्या मनात आग लागली होती. ती विचार करत होती की आता तरी आई हे सगळं समजू शकेल. तिला दिसत नाही का तिच्या अशा कठोर वागण्यामुळे वहिनी आजारी पडली आहे. घरी आल्यावर अजित त्याच्या आईला म्हणाला, आई, सुनीताची तब्येत खूप खराब आहे. डॉक्टर बोलले आहेत की तिला आरामाची आणि चांगल्या खाण्याची खूप गरज आहे. पण त्याची आई हसून म्हणाली, अरे, डॉक्टर तर नेहमीच वाढवून सांगत असतात. बायकांची जात फक्त कामासाठीच बनलेली आहे. त्यांनी आराम केला तर मग घर कसं चालणार? हे ऐकून पूजा आता गप्प बसली नाही. ती रागात तिच्या आईला म्हणाली, आई, तुला समजत कसं नाही? सुनीता वहिनी माणूस आहे, कुठली मशीन नाही. तू रोज तिला टोमणे मारत असतेस, तिला मारहाण करत असतेस आणि बोलतेस की घर कसं चालत असतं.
आई, घर असं चालत नाही, तर घर प्रेमाने आपलेपणाने चालते, ना की मारहाण करून. मुलीचं बोलणं ऐकून तिची आई तणतणत म्हणाली, पूजा, तू तुझ्या आईवर आवाज मोठा करून बोलत आहेस. तू कधीपासून सुनबाईची वकील बनली आहेस? पूजेचं मन भरून आलं. पूजा म्हणाली, आई, जर खरं बोलणं गुन्हा असेल तर हो, मी आहे वहिनीची वकील. आई, तू वहिनीकडे कधी माणूस म्हणून बघितलं नाहीस. तू तर तिला फक्त घरातली कामवाली समजलीस. पण आता मी हे सगळं बघून न बघितल्यासारखं करू शकत नाही. त्या रात्री पूजाने गुपचूप तिच्या वहिनीला वचन दिलं आणि म्हणाली, वहिनी, मी कायम तुझ्यासोबत उभी असेन. तू एकटी नाहीस. मग काहीही होऊ दे. आता हा अन्याय बंद होणार. सुनीता डोळ्यात पाणी घेऊन पूजाकडे बघत होती. सुनीता म्हणाली, पण ताई, तुम्ही तर या घरच्या पाहुण्या आहात. काही दिवसांनी तुम्हाला तुमच्या घरी परत जायला लागणार. तेव्हा मी परत या घरात एकटी पडणार. पूजा ठामपणे म्हणाली, नाही वहिनी, यावेळी मी आईला पूर्णपणे बदलून मगच माझ्या घरी परत जाईन. आणि जर आई बदलली नाही तर मी शांत बसणार नाही. दुसऱ्या दिवशी पूजाने तिच्या भावाला अजितला सगळं स्पष्ट सांगितलं. ती म्हणाली, दादा, वहिनीची अशी अवस्था फक्त काम करून आणि कमजोरीमुळे झालेली नाही, तर ही आई रोज रोज करत असलेला तिचा अपमान आणि मारहाणीमुळे झाली आहे. ती या सगळ्यामुळे आतून पूर्णपणे तुटून गेली आहे. दादा, आता सगळं माहीत असून पण तू अजून पण गप्प बसलास तर वहिनीचं आयुष्य धोक्यात येईल. बहिणीचं बोलणं ऐकून अजित सुन्न झाला. त्याला माहीत होतं त्याच्या आईचा स्वभाव रागीट आहे, पण हे एवढं गंभीर असेल याचा त्याने कधी विचार पण केला नव्हता. तो काही न बोलता खोलीतून बाहेर गेला आणि आईच्या जवळ तिच्या खोलीत गेला. तो त्याच्या आईला म्हणाला, आई, आता खूप झालं. आता इथून पुढे जर तू सुनेताला मारहाण केलीस किंवा तिला टोमणे मारलेस तर मी पोलिसात तक्रार करेन, पण मागे पुढे बघणार नाही. सुनीता आपली जबाबदारी आहे, घरातली कामवाली नाही. मालतीताई मुलाचं बोलणं ऐकून हैराण झाल्या. त्यांना पहिल्यांदा याची जाणीव झाली की त्यांच्या मुलाने त्यांच्या विरुद्ध आवाज उचलला आहे. पूजाने त्यावेळी मनाशी पक्क केलं होतं की आता घरातलं वातावरण बदलूनच शांत बसणार. पण हा संघर्ष वाटत होता तेवढा सोपा नव्हता. एक नवीन वळण आलं होतं. अजितचा कठोर आवाज ऐकून त्याच्याही थोडा वेळ शांत बसली. ज्या मुलांना आत्तापर्यंत त्यांनी त्यांच्या मुठीत ठेवलं होतं ते आता त्यांच्यासमोर उभे राहून त्यांच्या विरोधात बोलत होते. बायकोला हात लावू नकोस, तिला टोमणे मारू नकोस. त्या रात्री मालतीताईंना झोप लागली नाही. त्या या कुशीवरून त्या कुशीवर होत विचार करत होत्या. त्यांच्या मनात जुने विचार घुमत होते. त्यांना त्यांच्या मुलाच्या लग्नाचा दिवस आठवला. त्यांची सून सुनीता किती हसरी बडबड करणारी मुलगी होती. ती आल्यावर घरात खूप आनंद पसरला होता. पण आज तीच मुलगी आणि त्यांची सून सुनीता त्यांच्यामुळे आजारी पडली होती. त्यांच्या कानात मुलीने बोललेले शब्द घुमत होते. ती म्हणाली होती की घर प्रेमाने आपलेपणाने चालते, मारहाण करून नाही. दुसऱ्या दिवशी सुनीता सकाळी जेव्हा किचनमध्ये काम करत होती तेव्हा तिची सासू हळूहळू तिच्या जवळ आली आणि म्हणाली, सुनबाई, राहू दे, आज मी जेवण बनवते. असं बोलताना त्यांच्या आवाजात तो कठोरपणा नव्हता, तर ते प्रेम होतं. हे ऐकून सुनीता हैराण झाली. लग्न झाल्यापासून आज पहिल्यांदाच तिची सासू तिच्याशी एवढ्या प्रेमाने आपलेपणाने बोलली होती. आज तिचं मन भरून आलं होतं. ती हळू आवाजात सासूला म्हणाली, नको सासूबाई, मी करते. मालतीताईंनी मोठा श्वास घेतला आणि म्हणाल्या, सुनबाई, आजपर्यंत मी तुझ्यावर खूप अन्याय सक्ती केली आहे. मला असं वाटलं की तो माझा हक्क आहे, पण आता मला कळलं आहे की मी खूप मोठी चुकी करत होती. तू पण मला माझ्या मुलीसारखीच आहेस. सासूचं बोलणं ऐकून सुनीताचे डोळे आनंदाने भरून आले. पूजा आणि अजित दारात उभे राहून हे सगळं बघत होते. हळूहळू घरातलं वातावरण बदलायला लागलं. आता घरातलं काम सुनीताला एकटीला करायला लागत नव्हतं. तिचा नवरा पण तिला घरातल्या कामात मदत करत होता. पूजा जोपर्यंत तिथे होती तोपर्यंत ती तिच्या बहिणीला मदत करत होती. सगळ्यात मोठा बदल मालतीताईंच्या वागण्यात झाला होता. आता त्या सुनेला टोमणे मारण्याऐवजी समजून सांगत होत्या. मारहाणीची जागा आता प्रेमाने घेतली होती. एक दिवस अंगणात सगळे सोबत बसले होते. तेव्हा सुनीता सगळ्यांना चहा घेऊन आली. तिची सासू हातात कप घेत म्हणाली, सोनबाई, तू खूप छान चहा बनवतेस.
अगोदर मला का जाणवलं नाही काय माहीत. सासूचं बोलणं ऐकून सुनीता हळूच हसली. पूजाने तिच्या वहिनीकडे बघितलं तर तिच्या डोळ्यात आता निराशा नव्हती तर आनंद दिसत होता. काही दिवसांनंतर पूजा तिच्या सासरी जाणार होती. सासरी जाताना तिने तिच्या आईचा हात हातात घेतला आणि म्हणाली, आई, नाती कधी मारहाण करून चालत नाहीत. जर नाती नीट ठेवायची असतील तर ती प्रेमाने आणि मानसन्मानाने ठेवायची असतात. मुलीचं बोलणं ऐकून तिच्या आईच्या डोळ्यातून पाणी आलं. त्यांनी मुलीला मिठी मारली आणि म्हणाल्या, पूजा, तू मला आरसा दाखवला आहेस. जर तू नसतीस तर मला कधी माझी चूक समजली नसती आणि ती मी कधी मानली पण नसती. सुनीताने अंगणात तुळशीपुढे दिवा लावला. ती विचार करत होती की कधी कधी बदल घडवण्यासाठी एक आवाज पण खूप महत्त्वाचा असतो. पूजाताईंच्या आवाजाने मला एकटीलाच वाचवलं नाही तर या घराला पण वाचवलं आहे. अंगणात दिव्याची वात जळत होती. तिच्याकडे बघून असं वाटत होतं की ती जणू अंधारातून वाट काढत होती.